आजची महत्त्वाची बातमी, मनोज जरांगे यांनी काल धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत। आज धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। दरम्यान सुपारी प्रकरणातच ही भेट झाल्याचा दावा जरांगेंनी केला। मुंडेंची चौकशी केली नाही तर महागात पडेल असा इशाराही त्यांनी दिला। तर मतदारसंघातल्या कामांसाठी फडणवीसांना भेटलो असं स्पष्टीकरण धनंजय मुंडेंनी दिलं। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धनंजय मुंडेंनी अजितदादांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे जरांगेंनी आरोप केले आहेत। भेट सुपारी प्रकरणामध्ये झाल्याचा दावा जरांगे यांनी केला। धनंजय मुंडेंनी मला मारण्यासाठी 2.5 कोटींची सुपारी दिल्याचा मोठा आरोप याआधी जरांगे यांनी केला आहे। त्यानंतर रविवारी जरांगेंनी सुपारी प्रकरणात मुंडेंवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सरकारला इशारा सुद्धा दिला होता। गृह मंत्रालयाला अर्ज करून त्याला अटक का करत नाही आणि चौकशीला का बोलत नाही? फडणवीस साहेब, मनोज जरांगे बोलला तर माग हटत नाही। तुम्हाला सांगतो याचे पडसाद वाईट होणार आहेत तुम्ही जर त्याला चौकशीला घेतला नाही तर। तो गेलाय धन्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाकडे, अजित दादाकडे आणि तिथं त्या शुक्लाताई पण आहेत। याचा अर्थ ह्यो विषय 100% घातपाताचा आहे। माझ्या मतदारसंघातली काम आहेत। माझ्या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने मला 1,42,000 मतांनी निवडून दिले आणि मोठी काम आहेत। त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे पत्र दिली। आता ती कामं होतील अशी अपेक्षा आहे। सुपारी प्रकरणामध्ये आतापर्यंत 3 आरोपी अटकेत आहेत। या आरोपींनी धनंजय मुंडेंचं नाव घेतल्याचा दावा जरांगेंनी केलाय। एक 20-25 दिवसापूर्वी तो अजितदादाच्या पायावर लोळलेला आहे। पाय धरून सांगितलेलं आहे की जरांगे पाटलाच्या घातपाताच्या प्रकरणात मला टाळा चौकशीपासून, इथून पुढे मी काहीच करणार नाही। आरोप तुमच्यावरती जरांगे पाटील करतात की त्यांच्या मला यावर काहीही बोलायचं नाही। SIT नेमलेली आहे आणि SIT पूर्णपणे पारदर्शकपणाने काम करते। राज्यभरातल्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जागता पहारा पाहायला मिळतोय। जळगावच्या बडगावमध्ये आमदार किशोर पाटलांचे खासगी सुरक्षा रक्षक तैनात आहेत, तर तिथे परभणीच्या गंगाखेडमध्ये अजितदादांच्या उमेदवारानं स्वतःचा CCTV कॅमेरा बसवलाय। जळगावच्या पाचोराव आणि भडगावमध्ये आमदार किशोर पाटलांनी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर खासगी सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत। आमदारांचे खासगी सुरक्षा रक्षक 24 तास या ठिकाणी पहारा देत आहेत। परभणीच्या गंगाखेडमध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेर अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उर्मिला मधुसूदन केंद्रेंनी स्वतःचा CCTV बसवलाय। खासगी CCTVच्या माध्यमातून स्ट्रॉंग रूमवर नजर ठेवली जाते। नाशिकच्या मनमाडमध्ये उमेदवारांचे कार्यकर्ते EVM स्ट्रॉंग रूमच्या बाहेर रात्रभर पहारा देत आहेत। कडाक्याची थंडी असल्यामुळे कार्यकर्ते शेकोट्या पेटवून स्ट्रॉंग रूमची निगराणी करताना दिसतायत। धुळे जिल्ह्यामधल्या शिरपूर नगर परिषदेच्या स्ट्रॉंग रूमला मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। PSI दर्जाचा अधिकारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेला आहे। 16 CCTV कॅमेऱ्यांसह 2 मोठे स्क्रीन देखील या ठिकाणी लावण्यात आले। शिंदेच्या शिवसेनेचे 22 आमदार फुटणार असा मोठा दावा आदित्य ठाकरेंनी केला। तर शिंदेचे आमदार आमचेच, त्यांना भाजपमध्ये का घेऊ अशा पद्धतीचं राजकारण आम्ही करत नाही असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदेच्या 22 आमदारांबाबत आदित्य ठाकरे यांनी मोठा दावा केलाय। सत्तेत असणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेतील 22 आमदार फुटतील असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी मिश्किल उत्तर दिलंय। सत्ताधारी जे बाक आहेत, एक पक्ष 2 गट असे जे आहेत, त्याच्यातून एका गटामधून 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत आणि उठ सांगितलं उठ, बस सांगितलं बस, उडी मार सांगितलं तर उडी मार, असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचायला लागलेले आहेत। आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन करायचं काय आहे? ते आमचेच आहेत। शिंदे सेना जी आहे ते आमचा मित्रपक्ष आहे, ती खरी शिवसेना आहे। त्यामुळे ते आमच्या मित्रपक्षाचे आमदार आम्हाला घेऊन आम्ही अशा प्रकारचं राजकारणही करत नाही। त्या 20 लोकांमधले 12-13 लोक माझ्या संपर्कात आहेत। मी त्यांची नावं सुद्धा सांगू शकतो, परंतु थोडा काळ वेळ येऊ द्या। तुम्हाला ही उभाटा सर्व खाली झालेली दिसेल। माझ्या रोज संपर्कात आहेत, रोज माझं बोलणं होतं। ज्या दिवशी शिंदे साहेब झेंडा दाखवतील तर सगळे आमच्या कळपात सामील होतील। ज्योतिष आहेत का ते? ज्योतिष आहेत, त्यांचे किती राहिले? त्यांचे 20च आहेत ना। नको त्या विषयांमध्ये जिथे आपली ताकद नाही तिथपर्यंत बोलू नये। त्यांच्या अंतर्गत विषयावर बोलणार नाही,
पण शिवसेना ही एकच आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एकच आहे. बाकीचा मिंदे गटाबद्दल त्यांना शिवसेना बोलणं योग्य नाही. त्यांनी सगळं चोरलेलं आहे. ज्या 22 आमदारांचा आपण उल्लेख केलेला आहे किंवा त्यामध्ये काही मंत्री आहेत, त्यांना नेमकं कोण लीड करत आहे? बघा, त्या 22 आमदारांमध्ये मी असं कोणतरी व्हाईस कॅप्टन म्हणून स्वतःला म्हणतात सुद्धा, ह्यांचे काय उद्योग धंदे चालतात हे मला माहित नाही. विरोधी पक्षनेते पदावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. उद्धव ठाकरे हे भास्कर जाधव यांच्याऐवजी आदित्य ठाकरे यांनाच विरोधी पक्षनेते करतील असा दावा उदय सामंतांनी केला. तर विरोधी पक्षनेते पदासाठी माझं नाव ही केवळ अफवा आहे असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरेंनी दिलं. राज्यात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेत्यांविनाच अधिवेशन होत आहे. विरोधी पक्ष नेतेपदासाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान ठाकरे भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेता करतील असं वाटत नसल्याचं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेने हल्लाबोल केलाय. तर विरोधी पक्ष नेतेपदासाठी माझं नाव येणं ही पेरलेली बातमी असल्याचं म्हणत आदित्य ठाकरे यांनी नकार दिलाय. म्हणजे हे 2019च्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या रचनेसारखं झालं. त्यामुळं जर असं आदित्य ठाकरे साहेबांचं नाव विरोधी पक्ष नेतेपदाला पुढे येत असेल तर हा जो काय 2019ला सेना आमदारांना अनुभव आला तसाच अनुभव आता उबाटाच्या आमदारांना येईल. भास्कर जाधव साहेब हे एक आक्रमक नेते आहेत आणि अशा आक्रमक नेत्याला शांत करण्यासाठी युबीटीनं फक्त पत्र देऊन ठेवलंय की विरोधी पक्षनेता त्यांना करावं. पण ज्यावेळी खऱ्या अर्थानं करण्याची ज्यावेळी विरोधी पक्षनेता वेळ येईल त्यावेळी ते त्यांना करतील असं मला वाटत नाही. भास्करराव जाधव काही कोणत्या खुर्चीसाठी किंवा कोणत्या पदासाठी इकडं तिकडं जाणाऱ्या व्यक्तीपैकी नाही. ठाकरे किंवा आदित्य ठाकरे एक तरी ठाकरे त्या सभागृहात असेपर्यंत भास्करराव जाधव कधीच विरोधी पक्ष नेते बनू शकत नाही. बिलकुल नाही, कुठेही दुमत नाहीये. आम्ही जे नाव पहिलं सुचवलेलं आहे तेच आहे की अफवा, जसं मी सांगितलं, एका गटातल्या 2 लोकांनी पेरलेली आहे सकाळी. फोनवर विश्वास ठेवू नका, हा सोर्स चुकीचा आहे. काँग्रेसकडून सतेज पाटलांचं आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधव यांचं नाव विरोधी पक्ष नेतेपदासाठी देण्यात आलंय. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ विरोधी पक्ष नेतेपदासाठी उद्या विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींची भेट घेणार आहे. विरोधी पक्ष नेतेपद अद्यापही न दिल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वार पलटवार सुरू झाल्यात. 85 मध्ये 16 आमदार असताना विरोधी पक्षनेता झाला आहे. हे काय बनवायचं आहे? अगर नियती ठीक नाही तो उसमें त्याला काही आपण बोलू शकत नाही. पण असं कसं होईल? एकदा आपलं संविधानिक पद आहे ते रिक्त ठेवून तुम्ही काम कारभार करताय, हा मनमानी कारभार आहे. विरोधी पक्ष नेता नाहीये तर कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे 29 सीट निवडून आल्या पाहिजे होत्या ना. तर अपोजिशन लीडर मिळतोय 10% हिशोबाने. कायद्यामध्ये घटनेमध्ये अशी कुठच्यावर निलंबनाची कारवाई करा अशी मागणी नागपूरमधील भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे. तुकाराम मुंढे दमदाटी करत असल्याचा आरोप भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केलाय. हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार विशेष लक्षवेधी सूचना मांडून मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी करणार आहेत. अधिकार नसताना त्यांनी 20 करोड रुपयाचे चेक इश्यू केले. स्मार्ट सिटीच्या अधिकार नसताना ज्या महिलेने त्यांना फाईलवर सह्या करण्यास इन्कार दिला त्या महिलेला टॉर्चर केलं. माजी महापौर संदीप जोशी आणि संदीप जाधव यांनी सुद्धा तक्रार दाखल केली. सदर पोलीस स्टेशनमध्ये त्या महिलेनीच तक्रार दाखल केली. नाही, तुकाराम मुंढेच्या याच्यामध्ये मी लक्षवेधी विधानसभेमध्ये मांडणार आहोत. आज मला 2 असे फोन आले तिकडून मराठवाडा इकडल्या भागातून का तुम्ही का त्याच्या विरुद्ध बोलता, का तुम्ही त्याला हे करता. मी म्हणलं तुम्ही का मला धमकी देऊन राहिले का? जे सत्य ते जनतेच्या समोर येईल. भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचे नेमके आरोप काय आहेत पाहूया. मग या काळात काही वेळ तुकाराम मुंढे नागपूर पालिकेत आयुक्त होते. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना मर्जीतील कंत्राटदारांना कोट्यवधींची नियमबाह्य पेमेंट केल्याचा आरोप. काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचाही तुकाराम मुंढेंवर आरोप आहे. दोन्ही प्रकरणांचे FIR तेव्हा पोलिसांकडे दाखल झाले होते. मात्र उद्धव ठाकरे आणि मविया सरकारच्या दबावात तुकाराम मुंढेंविरोधात कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात येतोय. काय झाले? तुकाराम मुंढेची कमिटी पार्थ पवारांच्या याच्यामध्ये बसवा असं आम्ही मागणी केली. आता तुकाराम मुंढेचं नाव काय आम्ही घेतलं तर त्याच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप लावून टाकले. आता सरकार आहे, सरकार मायबाप कोणाचा गळा कापणार कोणाचा ठेवणार.
इंडिगो विमानसेवेच्या गोंधळामध्ये हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आणि हे सगळं प्रकरण सरकारलाच हाताळू द्या असं म्हणत कोर्टानं हस्तक्षेप करण्यासही नकार दिलाय. तर इंडिगो प्रकरण आणि अदानींचा संबंध आहे का असा सवाल करत पृथ्वीराज चव्हाणांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांवर निशाणा साधला. दरम्यान इंडिगोची आज 224 उड्डाणं रद्द झाली. इंडिगोचं संकट अद्याप संपलेलं नाही. सोमवारी इंडिगोची जवळपास 450 विमानं रद्द झाली. इंडिगोनं आतापर्यंत प्रवाशांचे 827 कोटी रुपये परत केले आहेत. देशभरातील विमानतळांवर अजूनही प्रवाशांचे हाल सुरू आहेत. बॅगांचे ढीग दिसत आहेत. इंडिगो विमानसेवेच्या गोंधळात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय. सरकारनं हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं असून हे प्रकरण त्यांनाच हाताळू द्या असं सांगत कोर्टानं हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय. इंडिगोचा मुद्दा खासदारांनी लोकसभेतही उठवला. यावर मंत्री उत्तर देतील असं लोकसभा अध्यक्षांनी सांगितलं. हमें कहा गया था कि हवाई चप्पल पहनने वाला व्यक्ति भी प्लेन पे जाएंगे, लेकिन आज प्लेन के दाम 20,000 रुपए है, कॉफी का दाम 250 रुपए है और प्लेन भी सारा डिले हो रहा है. तो हम चाहेंगे कि सरकार की तरफ से देश को संज्ञान जाए तो क्या कर रही है ये सरकार. माननीय सदस्य ने विषय उठाया है. मैं माननीय मंत्री जी आज राज्यसभा में हैं. माननीय मंत्री जी आप चाहेंगे तो आज नहीं तो कल आपको विस्तृत स्टेटमेंट इस विषय पर बता देंगे. इंडिगो प्रकरणावरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांवर निशाणा साधलाय. या प्रकरणात अदानींचा संबंध आहे का याची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. पहिली मागणी आमची अशी आहे, केंद्र सरकारने विशेषतः केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांनी राममोहन रेड्डी यांनी जाणून बुजून इंडिगोला प्रचंड मोठा नफा होण्याकरता या नियमाची अंमलबजावणी न करता त्यांना शिथिलता देत गेले. राममोहन नायडू भारताचे हवाई वाहतूक मंत्री यांचा ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे. त्यांची ताबडतोब हकालपट्टी केली पाहिजे. इंडिगोचा जो प्रकार झाला आणि 8 दिवसापूर्वी अडानींनी जी फ्लाईट सिम्युलेटर ट्रेनिंग कंपनी घेतलेली आहे त्याचा काही संबंध आहे का?